नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सहर्ष स्वागत आहे DIT परांडा या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आता सध्या 10वी आणि 12वीचे निकाल लागलेले आहेत। सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे DIT एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या कम्प्युटर सेंटरच्या वतीने हार्दिक अभिनंदन। विद्यार्थी मित्रांनो, आपणाला सध्या 11वी 12वी प्रवेशाकरिता किंवा पदवी प्रवेशाकरिता शैक्षणिक कागदपत्राची आवश्यकता असते। या कागदपत्राची जुळवाजुळव करण्यासाठी ऐनवेळीला आपली तारांबळ होऊ नये याकरिता आपण आपल्याला लागणारी आवश्यक ती कागदपत्रे सध्या या 15 ते 20 दिवसाच्या कालावधीमध्ये काढून ठेवायची आहेत। कोणती कागदपत्रे कुठून काढायची या संदर्भातील माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सध्या आपल्या जवळच्या महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची माहिती यादी मिळवून आपल्याला ती कागदपत्रे काढून घ्यायची आहेत। इयत्ता 11वी 12वी प्रवेशाकरिता किंवा पदव्युत्तर प्रवेशाकरिता डिप्लोमा प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे। हा उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी सर्वप्रथम विद्यार्थ्यांना आधार कार्ड, तलाठी अहवाल, रेशन कार्ड आणि स्वयंघोषणापत्र इत्यादीची आवश्यकता असते। इत्यादी कागदपत्रे घेऊन आपण महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन ऑनलाईन करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट कागदपत्र म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र तहसील कार्यालयाचं। हे काढण्यासाठी आपल्याला आधार कार्ड, रेशन कार्ड, शाळेचा दाखला आणि स्वयंघोषणापत्र इत्यादी माहिती घेऊन जाणे आणि माही सेवा केंद्रामध्ये हे प्रमाणपत्र काढून घेणे। तसेच पुढे भविष्यामध्ये BMS, MBBS, नीट, JEE अशा प्रवेशाकरिता आपल्याला वय आणि राष्ट्रीयत्वाचा पुरावा म्हणजे एज अँड डोमिसाइल सर्टिफिकेट लागतं। हे काढण्यासाठी आपल्याला आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, शाळेचा दाखला आणि स्वयंघोषणापत्र इत्यादीची आवश्यकता असते। ही 3 अत्यंत महत्त्वाची कागदपत्र सर्व विद्यार्थ्यांसाठी लागतात। ओपन असो, इतर मागासवर्ग असो किंवा अनुसूचित जाती जमाती असो, या तिन्ही कास्टसाठी हे 3 प्रमाणपत्र आवश्यक आहेत। हे तिन्ही प्रमाणपत्र आपल्याला तहसील कार्यालयातून काढावी लागतात। आपल्या जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन आपण हे अर्ज करू शकता किंवा यासाठी आपण आपल्या जवळच्या माही सेवा केंद्रामध्ये जाऊन देखील अर्ज करू शकता। त्याच व्यतिरिक्त सध्या आरक्षण देण्यात आलेले आहे। मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आरक्षण देण्यात आलेले आहे। त्याकरिता जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिनल काढणं आवश्यक असतं। हे जात प्रमाणपत्र काढण्यासाठी आपल्याला आधार कार्ड, कुटुंबातील नवे जुने कागदपत्र, प्रमाणपत्र, आई वडील, भाऊ, वंशावळ, 1951चे सबळ पुरावे, कचरा पाणी, आधार कार्ड, वडिलांचं आधार कार्ड, भावाचं आधार कार्ड किंवा ज्या संबंधित व्यक्तीचं पहिलं जात प्रमाणपत्र निघलं आहे त्याचं जात प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे घेऊन तहसील कार्यालयामार्फत आपल्याला हे दाखल करून घ्यायचं आहे। अशा महत्त्वाच्या 4 कागदपत्रांविषयी माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे। याच्या व्यतिरिक्त महिला आरक्षण असेल किंवा अल्पभूधारक प्रमाणपत्र असेल किंवा भूमिहीन प्रमाणपत्र असेल इत्यादी प्रमाणपत्रांच्या जर आपल्याला आवश्यकता भासत असेल तर आपण ते काढून घेणं आवश्यक आहे। लवकरच आता 11वी 12वी प्रवेश प्रक्रिया, तसेच डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया, तसेच इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया इत्यादी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। ही प्रवेश प्रक्रिया सुरुवात होण्या अगोदर सर्व कागदपत्रे आपल्या हातात मिळावी याकरिता आपण आपल्या जवळच्या माही सेवा केंद्रामध्ये जाऊन आपलं प्रमाणपत्र काढून घ्यायचं आहे। त्या व्यतिरिक्त जर आपण परांडा तालुक्यातील रहिवासी असाल तर आपण आपल्या हक्काच्या DIIT एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, पत्ता पवार कॉम्प्लेक्स, बावची चौक, करमाळा रोड, परांडा या ठिकाणी भेट द्यायची आहे। त्याचबरोबर आमच्याकडे पॅन कार्ड, मतदान कार्ड, किसान कार्ड, भूमिहीन प्रमाणपत्र, रेशन कार्ड, दिव्यांग कार्ड, शेतकरी कार्ड, महिला योजना, CSC सेवा, पीक विमा, PMEGP, CMEGP, कर्ज प्रकरण फायली इत्यादी सेवा आमच्या DIT एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये उपलब्ध आहेत। आपल्याला या सेवा त्वरित मिळण्यासाठी आजच आपण आमच्या सेंटरला भेट द्या। धन्यवाद।